हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे छत्रपती संभाजीनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनची जी रिक्रुटमेंट आहे 2026 ची, त्यासाठी जनरल नॉलेज हा कॉमन टॉपिक आहे. तर त्याच्याबद्दल आज आपण टॉपिक 2 हिस्ट्री अँड रिमेनिंग ऑफ छत्रपती संभाजीनगर याचे काही एमसीक्यूज इथे कव्हर करणार आहे. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे ही टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच बघा, जनरल नॉलेजसाठी इम्पॉर्टंट एमसीक्यूजची पीडीएफ अवेलेबल आहे. याच्यामध्ये टोटल एमसीक्यूज कव्हर केलेले आहेत 2250. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. इथे आपण हिस्ट्री अँड रिमेनिंग ऑफ छत्रपती संभाजीनगरचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे, ड्युरिंग हुज रूल वॉज द सिटी रिनेम औरंगाबाद. शहराचे नाव औरंगाबाद कधी ठेवण्यात आले? बघा, कधी ठेवण्यात आले? तर बघा, ऑप्शन आहे शहाजहान, औरंगजेब, अकबर, बहादूर शाह. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, औरंगजेब. ठीक आहे. औरंगजेब रिनेम फतेह नगर टू औरंगाबाद. ओके. नेक्स्ट, सेकंड, what was the original name given to the city by its founder मलिक अंबर? मलिक अंबर यांनी शहराला दिलेले मूळ नाव काय होते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट खाडकी, फतेहनगर, औरंगाबाद अँड देवागिरी. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट खडकी. ठीक आहे. द सिटी वॉज इनिशियली कॉल्ड खडकी. नेक्स्ट, थर्ड, हु रिनेम खडकी टू फतेहनगर? खडकीचे नाव फतेहनगर कोणी ठेवले? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट औरंगजेब, मलिक अंबर, फतेह खान अँड निजाम उल मुल्क. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, फतेह खान. ठीक आहे. फतेह खान सन ऑफ मलिक अंबर रिनेम इट्स फतेहनगर. ओके. नेक्स्ट, फोर्थ, the city of now known as Chhatrapati Sambhajinagar was originally founded in 1610 by which person? आजचे छत्रपती संभाजीनगर शहर 1610 मध्ये कोणी स्थापन केले? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मलिक अंबर, औरंगजेब, शहाजहान, निजा उल मुल्क. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट मलिक अंबर. द सिटी वॉज फाउंडेड इन 1610 by Malik Ambar, the Ethiopian origin prime minister of Ahmednagar Sultanate. Okay. Next, fifth, Aurangabad became the capital of Deccan region during the region of which Mughal emperor? ठीक आहे. दख्खनची राजधानी औरंगाबाद कोणाच्या कारकिर्दीत झाली? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट अकबर, शहाजहा, औरंगजेब, जहागीर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, औरंगजेब. औरंगाबाद सर्व ॲज अ डेक्कन कॅपिटल ड्युरिंग औरंगजेब region. Next, sixth, the modern name Chhatrapati Sambhajinagar is derived from which Maratha ruler? छत्रपती संभाजीनगर हे नाव कोणत्या राजावरून ठेवले आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट शिवाजी महाराज, राजाराम महाराज, शाहू महाराज, संभाजी महाराज. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, संभाजी महाराज. नेम आफ्टर संभाजी महाराज, सन ऑफ शिवाजी महाराज. Next, seventh, in which year did Maharashtra government officially rename Aurangabad to Chhatrapati Sambhaji Nagar? महाराष्ट्र सरकारने औरंगाबादचे नाव अधिकृतपणे कधी बदलले? बघा, ऑप्शन आहे 2021, 22, 23, 24. द करेक्ट आन्सर आहे थर्ड 2023. द रिनेमिंग वॉज ऑफिशियली डन इन 2023. नेक्स्ट, 8, which government approved the renaming proposal shortly before leaving office in 2022? 2022 मध्ये कोणत्या सरकारने नाव बदलाचा प्रस्ताव मंजूर केला? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट बीजेपी गव्हर्नमेंट, सेकंड शिवसेना एनसीपी काँग्रेस गव्हर्नमेंट, थर्ड जनता पार्टी गव्हर्नमेंट अँड यूपीए गव्हर्नमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, शिवसेना एनसीपी काँग्रेस गव्हर्नमेंट, महाविकास आघाडी सरकार. बिकॉज महाविकास आघाडी गव्हर्नमेंट अप्रूव्ह द प्रपोजल इन जून 2022. Next, ninth, the renaming of Aurangabad to Chhatrapati Sambhajinagar was finalized by which authority? नाव बदल अंतिमतः कोणत्या प्राधिकरणाने मंजूर केला? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इलेक्शन कमिशन, सेकंड पार्लमेंट, थर्ड सेंट्रल गव्हर्नमेंट अँड फोर्थ सुप्रीम कोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड. ओके. थर्ड, सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र सरकार. बिकॉज द फायनल अप्रुव्हल इज गिव्हन बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके. Next, 10th, which historical fort near the city? Okay, which historical fort near the city
earlier known as Devgiri. Okay, देवगिरी अँड लेटर रिनेम दौलताबाद. देवगिरी म्हणून ओळखला जाणारा किल्ला नंतर कोणत्या नावाने ओळखला गेला? बघा ऑप्शन आहे इथे. फर्स्ट रायगड फोर्ट, सेकंड दौलताबाद फोर्ट, सिंहगड फोर्ट अँड पन्हाला फोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड दौलताबाद. ठीक आहे, दौलताबाद किल्ला. देवनगरी वॉज रिनेम आफ्टर दौलताबाद. ओके, नेक्स्ट 11th. तसंच बघा जेई साठी पीडीएफ अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये सगळेच टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. याच्यामध्ये 22 चॅप्टर, 270 युनिट्स अँड 7000 प्लस एमसीक्यूज कव्हर केलेले आहेत. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे ज्याच्या थ्रू तुम्हाला तुमचा जेई सिव्हिलचा जो प्रोफेशनल नॉलेजचा सिलेबस आहे तो पूर्ण कव्हर होऊन जाईल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे 11th. विच मुवमेंट इज कॉल्ड द मिनी ताजमहल? मिनी ताजमहल म्हणून कोणते स्मारक ओळखले जाते? बघा ऑप्शन आहे पांचक्की, बीबी का मकबरा, मंदी गेट अँड औरंगाबाद केव्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड बीबी का मकबरा. बीबी का मकबरा रिझेम्बल द ताज महल. नेक्स्ट 12th. विच मुघल प्रिन्स कन्स्ट्रक्टेड बीबी का मकबरा? बीबी का मकबरा कोणी बांधला? बघा ऑप्शन आहे दारासियो, शाह आलम, आझम शाह, मोहम्मद अकबर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड आझम शाह. ठीक आहे, बिल्ड बाय आझम शाह इन द मेमरी ऑफ हिज मदर. नेक्स्ट 13. विच डायनेस्टी एम्प्लॉयड मलिक अंबर ॲज अ प्राईम मिनिस्टर? मलिक अंबर कोणत्या सुलतानाचे पंतप्रधान होते? तर बघा ऑप्शन आहे आदिलशाही, अहमदनगर सल्तनत, कुतुबशाही अँड बहामनी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड अहमदनगर सल्तनत. ठीक आहे, ही सर्व द अहमदनगर सल्तनत. नेक्स्ट 14. विच नेम केम आफ्टर खाडी बिफोर औरंगाबाद? खडकीनंतर आणि औरंगाबाद पूर्वी कोणते नाव होते? बघा फतेहनगर, देवागिरी, संभाजीनगर, दौलताबाद. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट फतेहनगर. सिक्वेन्स काय आहे? खाटकी, फतेहनगर आणि देन औरंगाबाद असं नाव होतं. ठीक आहे, नेक्स्ट 15. विच स्टेटमेंट अबाउट द रिनेमिंग इज करेक्ट? नाव बदलाबाबत योग्य विधान कोणते? बघा ऑप्शन आहे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट रिक्वायर्ड, सेकंड सेंट्रल गव्हर्नमेंट अप्रुव्हल रिक्वायर्ड, थर्ड सुप्रीम कोर्ट अप्रुव्हल रिक्वायर्ड अँड फोर्थ इलेक्शन कमिशन अप्रुव्हल रिक्वायर्ड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सेंट्रल गव्हर्नमेंट अप्रुव्हल रिक्वायर्ड. केंद्र सरकारची मंजुरी आवश्यक, बिकॉज सिटी रिनेमिंग रिक्वायर अप्रुव्हल फ्रॉम द सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके, तसंच बघा जेई सिव्हिल, जनरल नॉलेज, गार्डन ॲग्रिकल्चर असिस्टंट, फायर फायटर, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, तसंच क्वांटिटी ॲप्टिट्यूड सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.